मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय झाला। अर्थातच तो संयुक्तिक आहे, कारण आपण बघतो एकीकडे कोरोनाग्रस्तांची संख्या नियंत्रणात त्यामुळे बऱ्यापैकी आलेली आहे, मात्र पूर्णपणे कोरोना नियंत्रणात आलेला नाहीये आणि त्यामुळे अर्थात लॉकडाऊन वाढवणार हे स्पष्ट होतं। लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या ही घटत असली तरी छोटे व्यापारी आणि सर्वसामान्य आहेत त्यांना मात्र अनेक त्रासाला आजही सामोरं जावं लागतंय, कारण आपण बघतोय पहिल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांचा आर्थिक सगळे व्यवहार ठप्प झाले होते। दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा आता हीच परिस्थिती झाली आणि त्याचा विचार गांभीर्याने सरकार करेल असं म्हटलं जातंय। आज नवीन नियमावली जाहीर होणार आहे, त्या नवीन नियमावलीमध्ये आपल्याला काही प्रमाणात सूट द्यावी हीच मागणी व्यापारी आणि सर्वसामान्य करतायत। काय नेमका त्यांच्या समस्या आहेत ते आपण थेट जाणून घेणार आहोत। सुरुवातीलाच नागपूरमध्ये जाऊया। कल्पना नळसकर आपल्या बरोबर आहे। कल्पना, आपण बघतोय जी काही परिस्थिती आहे ती सगळ्यांनाच माहिती आहे। अत्यावश्यक सेवा फक्त सुरू आहेत, त्यांना सुद्धा एक टाइम लिमिट देण्यात आले, 11 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा सुरू आहेत। मात्र इतर आहेत, म्हणजे त्यामध्ये कपडे व्यापारी येतात, इतर जे काही आपण बघतोय वस्तूंचे व्यापारी येतात, त्यांची मात्र दुकानं बंद ठेवण्यात आलेली आहेत। त्यामुळे अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो। त्यांची पण हीच मागणी की आम्हाला सुद्धा वेळेचं बंधन द्या, पण आम्हाला आमची दुकानं सुरू राहू द्या। ह्या दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये आपण बघतोय पुन्हा तेच झालं, त्यांनी त्यांचा आवाज उठवला गेला, मात्र सरकारने काही मानलं नाही। आता आज लॉकडाऊन वाढवण्यात आले, नवीन नियमावली आता जाहीर होणार आहे, त्यामध्ये तरी सरकार सवलत देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। काय नेमका त्यांच्या समस्या आहेत मुळात? नक्कीच मनुष्य, आपण जर पाहिलं तर नागपूरमध्ये आपण पाहिलं तर फरवरीच्या एंडपासून जे आहे 22 फरवरीपासून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सगळी जी दुकानं आहेत ती बंद आहेत। त्याच्यामुळे मोठा फटका जो आहे त्या सगळ्या व्यापाऱ्यांना पडलेला आहे। फेरीवाले असतील, बाकी ज्या कपडा व्यापारी असतील, बाकी इतर खेळण्याचे दुकान वगैरे असतील, त्या सगळ्यांना मोठा आर्थिक संकट जे आहे ते निर्माण झालेलं आहे। आपण बघू शकतो, मी इथेच जे महाल मार्केट आहे तिथे आहे आणि जे फेरीवाले आहेत त्यांना 11 वाजेपर्यंत जी सवलत दिली त्याच्यामध्ये ते लोक दुकानं थाटत आहे। पण आता पोलीसची गाडी येऊन गेली आणि प्रत्येकाला इथनं ते दुकानं हटवायला सांगितली, कारण हातावरती पोट असलेली जी लोक आहेत त्यांनी इथे जे दुकानाच्या रस्त्याच्या कडेला जी आहेत ती दुकानं थाटली, पण पोलीस मात्र त्यांना तिथे लावू देत नाही। पण त्यांचा शेवटी एक प्रश्न निर्माण झालेला आहे की अत्यावश्यक सेवा सुरू आहे, मार्केटमध्ये गर्दी होते आहे, तर आम्हालाही मुभा देण्यात यावी, आम्हीही सगळ्या नियमांचं पालन करू आणि आमचा पण व्यवसाय जो आहे काही काळ का होईना पण सुरू राहील। आमची आर्थिक चणचण जी आहे ती इतक्या दिवसापासून गेल्या 1 वर्षापासून आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे, त्याच्यामधून कुठेतरी बाहेर निघता येईल अशी सगळ्यांची इच्छा आहे। कारण आपण बघतो आहे की गेल्या 1 वर्षापासून कोणतंही आर्थिक जे आहे पॅकेज जाहीर झालं पण मदत अजूनही कुणाला मिळालेली नाही आहे। व्यापारी सगळ्यात मोठ्या संकटात आहे, कारण त्यांचंच जे उदरनिर्वाह असतो तो या दुकानाच्या भरोश्यावर सुरू असतो आणि तेच बंद आहे। त्याच्यामुळे आता जी नवीन नियमावली सुरू होणार आहे त्याच्यामध्ये काहीसा आम्हाला दिलासा मिळावा अशी इच्छा जी आहे ती या सगळ्या ज्या छोटे व्यावसायिक आहेत त्यांची आहे। कारण मोठ्या व्यावसायिकांना फारसा फरक पडत नाही, पण हे छोटे व्यावसायिक जे आहे त्यांचं सगळं जे आयुष्य आहे ते याच्यावरती निर्भर असतं, त्याच्यामुळे किंचितसा दिलासा द्यावा अशीच इच्छा या सगळ्या व्यापाऱ्यांची आहे। मनुश्री, निश्चित किंचितसा दिलासा द्यावा। अर्थातच आता राज्य सरकारकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। थेट आपण पुण्याला सुद्धा जाणार आहोत। प्रदीप कापसे आपल्या बरोबर आहेत। प्रदीप, आपण बघतोय सगळ्यामध्ये पुण्यामधल्या व्यापाऱ्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली होती, थेट रस्त्यावर उतरून त्यांनी नाराजी व्यक्त केली होती। त्यांचं म्हणणं होतं जर बंद करत असाल तर सरसकट बंद करा, काही लोकांनाच प्रतिबंध करू नका असं वारंवार त्यांनी मागणी केली जात होती। मात्र प्रत्यक्षात कडक निर्बंध तर लावले, मात्र अत्यावश्यक सेवेतल्या काही दुकानं वगळता इतरांना मात्र बंदी घालण्यात आली। आज आता पुन्हा अशा प्रकारची नवीन नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे। व्यापाऱ्यांचे या सगळ्याबाबत काय म्हणणं आहे? खरं तर मनुश्री, काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य सरकारनं जो लॉकडाऊनचा निर्णय आहे तो 31 मे पर्यंत वाढवलेला आहे। आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस सुरुवातीला लॉकडाऊन लावण्याचा विचार करण्यात आला त्यावेळेस पुण्यामध्ये व्यापारी महासंघाने लॉकडाऊनला विरोध केलेला होता की सगळं काही सुरळीत असताना व्यापाऱ्यांचीच दुकानं बंद का, त्यामुळे त्यांनी रस्त्यावरती उतरून आंदोलन सुद्धा केलेलं होतं। सरकारच्या निर्णयाविरोधात नाराजी देखील व्यक्त केलेली होती, मात्र अखेर राज्य सरकारनं लॉकडाऊन लावला। 15 तारखेपर्यंत जो लॉकडाऊन होता तो आता 31 मे पर्यंत वाढवण्यात आलेला आहे। काहीशा प्रमाणामध्ये व्यापाऱ्यांची जी नाराजी आहे ती सरकारच्या निर्णयाविरोधात दिसून येते। मात्र राज्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते, विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची जी संख्या आहे ती कमी अधिक प्रमाणामध्ये पाहायला मिळते। त्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये लॉकडाऊन लावण्याच्या आधी सुरुवातीलाच निर्बंध घालण्यात आलेले होते, संपूर्ण दुकानं जी आहेत ती कडकडीत बंद करण्यात आलेली होती। सध्या आता सकाळी 11 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेची जी वेळ आहे ती देण्यात आलेली आहे। त्या मार्केटमध्ये सुद्धा
लोकांची जी गर्दी आहे ती मोठ्या प्रमाणावरती होते, त्यामुळे व्यापारी जी मागणी करतायत दुकानांची वेळ जी आहे ती राज्य सरकारनं आम्हाला ठरवून द्यावी, सगळ्या कोरोना नियमांचं जे पालन आहे ते व्यापारी वर्गाकडून केलं जाईल आणि कोरोना नियमांचं पालन करून आम्ही आमचा जो व्यवसाय आहे तो देखील मोठ्या प्रमाणावरती करू, असं देखील व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र राज्य सरकारनं ती तरी मुभा अजूनपर्यंत दिलेली नाहीये. विशेष म्हणजे मनोश्री, मुंबई पाठोपाठ पुणे हे सगळ्यात मोठं शहर आहे. या शहरामध्ये व्यापारी वर्गाकडे काम करणाऱ्या कामगारांची जी संख्या आहे ती साधारणतः 5 लाखाच्या घरात आहे. म्हणजे गेल्या 15 दिवसांपासून जो लॉकडाऊन आहे तो बंद असल्यामुळे अनेक कामगारांचे जे पगार आहेत त्या मोठ्या व्यापाऱ्यांनी दिलेले नाहीयेत. त्यामुळे रस्त्यावरती येण्याची जी वेळ आहे ते कामगारांवरती आलेली आहे. याच्यामध्ये फक्त व्यापाऱ्यांचंच नुकसान नाही तर व्यापाऱ्यांकडे काम करणाऱ्या कामगारांचं जे आर्थिक नुकसान आहे ते मात्र मोठ्या प्रमाणावरती होत आहे. कारण जर कामच नसेल तर पगार द्यायचा कुठून, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न व्यापाऱ्यांसमोर आहे. छोट्या व्यावसायिकांचं देखील मोठ्या प्रमाणावरती नुकसान होतं. अनेक फेरीवाले जे असतात ते रस्त्यावरती गाडा लावून आपला स्वतःचा उदरनिर्वाह करतात. मात्र अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणतीही दुकानं जी आहेत ती मात्र सुरू ठेवण्यास परवानगी नाहीये. विशेष म्हणजे सलून व्यावसायिकांनी सुद्धा या लॉकडाऊनला विरोध केलेला होता. काल पुण्यामध्ये सलून व्यावसायिकांनी एक बैठक घेतली आणि राज्य सरकारनं जो लॉकडाऊन वाढवलेला आहे त्या निर्णयाविरोधात आपली नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी आर्थिक मदतीची जी मागणी आहे ती सुद्धा राज्य सरकारकडे केलेली आहे. राज्य सरकार लॉकडाऊन वाढवतंय खरं, मात्र आमच्या व्यापाऱ्यांचं काय, त्यामुळे आर्थिक मदतीची जी मागणी आहे ती सुद्धा व्यापारी वर्गातून होती आहे. मात्र सध्या तरी आता राज्य सरकारनं जो आहे तो लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आज कदाचित राज्य सरकारची जी नवी नियमावली आहे ती जाहीर होऊ शकते. व्यापाऱ्यांनी जी मागणी केलेली आहे त्यानुसार वेळेचं बंधन जे आहे ते व्यापाऱ्यांना येतं की सरसकट अत्यावश्यक सेवा वगळता सगळी जी दुकानं आहेत ती मात्र बंद राहतात, हे पाहणं महत्वाचं असेल. मात्र सध्या तरी राज्य सरकारनं जो लॉकडाऊन वाढवलेला आहे त्या काहीशा निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांची जी नाराजी आहे ती आपल्याला दिसून येते. मात्र असं असलं तरी व्यापाऱ्यांनी सुद्धा राज्य सरकारच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला असं म्हणावं लागेल. कारण सुरुवातीपासून ज्यावेळेस राज्य सरकारनं लॉकडाऊन लावला तेव्हापासून एकाही व्यापाऱ्यानं आपलं जे दुकान आहे ते मात्र उघडलेलं नाहीये. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या कमी होण्यामध्ये व्यापारी वर्गाचा सुद्धा मोठा सहभाग आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण अनेक दुकानांमध्ये मोठी गर्दी होत असते. त्या राज्य सरकारच्या सुद्धा नियमांना व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. मात्र आता लॉकडाऊन वाढवल्यानंतर व्यापाऱ्यांना खरं तर ही मुभा मिळते का हे पाहणं महत्वाचं असेल. मात्र 1 तारखेच्या नंतर जर कदाचित लॉकडाऊन वाढवला तर मग मात्र व्यापारी महासंघाचा याला कडकडीत विरोध असू शकतो. कदाचित व्यापारी रस्त्यावरती देखील उतरू शकतात. आज राज्य सरकारची जी नवी नियमावली जाहीर होते त्यामध्ये नेमकं व्यापारी वर्गाला कशा पद्धतीचं बंधन आणि मुभा मिळते हे पाहणं महत्वाचं असेल. मात्र सध्या तरी काहीशा प्रमाणामध्ये व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आपल्याला पाहायला मिळते. जर कदाचित लॉकडाऊन वाढवला तर व्यापारी वर्ग जो आहे तो नेमकी पुढची खरं तर भूमिका काय घेतो हे पाहणं महत्वाचं असेल. निश्चितच आपण बघतोय, कारण व्यापारी आता खरं तर या नवीन नियमावलीची वाट बघतो आहे. 30 तारखेपर्यंत आता हा 31 मे पर्यंत खरं तर हा बंद आता आहे. अर्थातच व्यापाऱ्यांचं सगळं नुकसान आपल्याला वारंवार बघायला मिळते. स्वतःचं आर्थिक नुकसान होतं, त्यांच्याकडे काम करणारे त्यांना धड पगार देऊ शकत नाही. त्यातच छोटे मोठे इतर जे रस्त्यावर बसणारे फेरीवाले असतात त्यांचं सुद्धा प्रचंड आर्थिक नुकसान होतं. या सगळ्याला जबाबदार कोण असा सवाल सुद्धा आता उपस्थित होतोय. औरंगाबादला नेमकी काय परिस्थिती आहे थेट आपण जाणून घेणार आहोत. सचिन बडे आपल्या बरोबर आहेत. सचिन, आपण बघतोय हा सगळ्याचा फटका व्यापाराचा ज्या पद्धतीने पुणे, नागपूर, मुंबईला बसतोय तोच औरंगाबादमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बसताना दिसतो आहे आपल्याला. अर्थातच औरंगाबादमध्ये संख्या लक्षणीय कमी झालेली आहे, ही खूपच चांगली गोष्ट आहे, नियंत्रणात आलेली आहे. आणि याचा सुद्धा कुठेतरी या नवीन नियमावलीमध्ये विचार करावा आणि व्यापाऱ्यांना थोडीफार सवलत द्यावी अशी मागणी आता व्यापारी करतायत. नक्कीच मनोश्री, औरंगाबादमधील कोरोनाची जी काय आकडे आहेत किंवा रुग्णसंख्या आहे ती कमी झालेली आहे. परंतु पुन्हा हा एक प्रश्न निर्माण होतोय की अशामध्ये लॉकडाऊनचं मग कारण का किंवा लॉकडाऊन लावण्याच्या संदर्भामध्ये सरकार गंभीर का, हा सुद्धा प्रश्न विचारला जातोय. अशामध्ये जर पाहिलं गेलं तर मंत्रिमंडळाने जो काही निर्णय घेतलेला आहे, जे काही लॉकडाऊन आहे ते पुढे असं वाढलेलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य व्यापारी असतील किंवा वर्ग असेल त्यांच्यामध्ये कुठेतरी नाराजी पाहायला मिळते. यामुळे काही व्यापारी आहेत औरंगाबादमध्ये 100 पैकी 30% व्यापारी जे आहेत त्या 30% व्यापाऱ्यांनी स्वतःची दुकानं हे मागच्या दरवाज्यानं खुली केलेली आहेत. म्हणजे राज्य सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवलं देखील म्हणता येईल. म्हणजे ज्या पद्धतीनं जो काही आदेश दिलेला आहे या आदेशाला, सरकारच्या आदेशाला सर्वसामान्य व्यापारी आहेत त्यांनी केराची टोपली दाखवलेली आहे. त्या पद्धतीनं पुन्हा एकदा लॉकडाऊन हा लागू करण्यात आलेला आहे. हा लॉकडाऊन सर्वसामान्य असतील तर व्यापारी वर्ग असेल यांना हा मान्य नाहीये. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारे पुन्हा एकदा आपली दुकानं खुली ठेवलेली आहेत. इकडे जर पाहिलं गेलं तर औरंगाबादमधील रुग्णसंख्या ही कमी झालेली आहे. परंतु तरी सुद्धा रुग्णसंख्या कमी झालेली असताना आम्हाला काहीतरी सवलती द्यायला हव्यात किंवा जे काही नियम आहेत ते शिथिल करायला हवेत. परंतु असे कुठं न करता पाहायला मिळत नाहीयेत. त्यामुळे राज्य सरकारच्या वतीनं ऍक्शनचे देखील आता आदेश देण्यात आलेले आहेत. त्या ऍक्शनच्या आदेशानुसार औरंगाबादमधील 50 पेक्षाही जास्त जे काही दुकानं आहेत त्यांना सील करण्यात आलेलं आहे. तर त्यांनी लॉकडाऊन मध्ये दुकानं खुली केलेली होती. परंतु अशामध्ये व्यापाऱ्यांचं मत आहे की ज्या पद्धतीनं मंत्रिमंडळामध्ये नियमावली जाहीर केली जाणार आहे या नियमावलीच्या माध्यमातून सर्वसामान्य व्यापाऱ्यांना दिलासा मिळावा. ज्या पद्धतीनं पाहिलं गेलं
तर आता रमजान ईद आहे. रमजान ईद म्हणल्याच्या नंतर मुस्लिम बांधव जे आहेत किंवा व्यापारी आहेत अशामध्ये 2 ते 3 दिवसांमध्ये खरेदी आणि विक्री करत असतात. परंतु गेल्या बऱ्याच दिवसांपासून दुकानं हे बंद पाहायला मिळत आहेत. त्याच्यामध्ये जे काही दुकानदार आहेत ते छोट्या माध्यमातून का होईना किंवा अवैधपणे का होईना शासनाचे नियम मोडून दुकानं खुली करत आहेत. म्हणजे आपण याला स्पष्टपणे म्हणू शकतो की शासनानं जे काही आदेश दिलेले आहेत ते आदेश आता व्यापाऱ्यांना मंजूर नाहीयेत किंवा मान्य नाहीयेत. त्यामुळे हे चित्र पाहायला मिळत आहे. औरंगाबाद मधील जे काही व्यापारी आहेत त्यांनी या ठिकाणी विरोध केलेला पाहायला मिळत आहे. परंतु ज्या पद्धतीनं मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेण्यात येणार आहे किंवा नियमावली जाहीर करण्यात येणार आहे, निर्णय जरी घेतलेला असला तरी नियमावलीचा जो काही निर्णय जाहीर करण्यात येणार आहे त्या नियमावली संदर्भामध्ये दिलासा मिळावा, घर संसार चालावं, दुकानांचे भाडे निघावेत, लाईट बिल निघावं, कामगारांचा पगार निघावा अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे आम्हाला तुम्ही जर समजा जास्त मुभा न देता 3 तास किंवा 4 तासात जर दुकान पूर्ण करण्याची मुभा दिली तरी ती योग्य राहील असं सुद्धा बोललं जात आहे. परंतु गेल्या बऱ्याच दिवसांपासून दुकानांना टाळे लागलेले आहे. टाळे दुकानांनाच नाही तर कित्येकांच्या घरासंसाराला देखील लागलेले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा विचार करावा, व्यापाऱ्यांचा विचार करावा, तरच राज्य सरकारनं पुढचे नियम काढावेत असं देखील बोललं जात आहे. परंतु सध्याचा जो काही निर्णय आहे या निर्णयाला व्यापारी वर्गाचा काही प्रमाणामध्ये समर्थन आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये विरोध देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये अर्धे शटर किंवा मागच्या दरवाजानं कोणत्या दुकानं सुरू केलेली आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या आदेशाला केराची टोपली देखील म्हणलं तरी चालेल. परंतु नियमावली काढताना विचार करावा असं मुख्यमंत्री महोदयांकडे औरंगाबाद मधील व्यापारी किंवा सर्वसामान्य नागरिक असतील यांची मागणी आहे. निश्चितच नियमावली करताना थोडीफार शिथिलता द्यावी. अर्थातच आपला कुटुंबाचा सगळा आर्थिक गाडा त्यांना सोसायचा आहे, कर्ज फेडायचं आहे, त्याला नेमकं जबाबदार कोण किंवा फेडायचं कसं अनेक सवाल उपस्थित होतात. अनेकांना खरं तर सरकारने मदत सुद्धा जाहीर केली पण व्यापाऱ्यांना कोणतीही मदत जाहीर केली नाही. परिणामी व्यापाऱ्यांमध्ये ही नाराजी बघायला मिळते आणि हाच विचार करावा अशी मागणी केली जाते. थेट नवी मुंबईला जाणार आहोत. सिद्धेश म्हात्रे आपल्या बरोबर आहेत. सिद्धेश, आपण बघतोय अर्थातच व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकतोय. नवी मुंबईमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. मोठ्या प्रमाणात तिथे व्यापारी वर्ग राहतो. जे किरकोळ व्यापारी आहेत ते सुद्धा प्रचंड नाराज असल्याचं बघायला मिळतंय. पण त्याचबरोबर आपण बघतोय की ट्रेन सुद्धा सुरू नाही आहेत. लोकल ट्रेन सुद्धा आपण बघतोय सर्वसामान्यांसाठी सध्या सुरू आणि नवी मुंबई आणि त्या परिसरातला एक मोठा वर्ग आहे की नोकरी धंद्यानिमित्त मुंबईमध्ये येत असतो, ज्याला ट्रेनशिवाय दुसरा पर्याय नसतो. त्यांनी सुद्धा कुठेतरी ट्रेनमध्ये सवलत द्यावी ही मागणी केलेली आहे. काय नेमकं व्यापाऱ्यांचं आणि सर्वसामान्यांचं म्हणणं आहे यामध्ये? नक्कीच मनुष्य, आपण नवी मुंबईची परिस्थिती जर पाहिली कोरोनाची तर सध्या नवी मुंबईचा कोरोनाचा आकडा जो आहे तो झपाट्याने घटताना आपल्याला पाहायला मिळतोय. महिनाभरापूर्वी ज्या ठिकाणी 1,500 रुग्ण दिवसाला सापडत होते त्याच ठिकाणी आता जर आपण पाहतोय ते लॉकडाऊनमुळे दिवसाला 200 ते 150च्या दरम्यान कोरोना रुग्ण सापडत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी झपाट्याने जी रुग्णसंख्या आहे ती घटताना पाहायला मिळते आणि त्याचमुळे कुठेतरी नवी मुंबईतील व्यापारी असेल किंवा सर्वसामान्य नागरिक असतील, कर्मचारी असतील, त्यांनी मागणी केली जर रुग्णसंख्या आता घटत असेल तर लॉकडाऊन जो आहे तो वाढवण्याची गरज नव्हती. त्याचबरोबर जी शिथिलता आहे ती आणखी वाढवायला पाहिजे होती. कारण किराणा दुकान असतील किंवा डेअरीची दुकानं असतील जी फक्त सकाळी 4 तास उघडी असतात. त्यामुळे नागरिक देखील मोठ्या प्रमाणावरती या दुकानांवरती गर्दी करताना पाहायला आपल्याला मिळत आहे. त्यामुळे ही जी वेळ वाढवली असती तर देखील नागरिकांनी गर्दी कमी केली असती. त्याचबरोबर नवी मुंबईला मोठ्या प्रमाणावरती औद्योगिक पट्टा लाभलेला आहे. मोठ्या प्रमाणावरती जी औद्योगिक कंपन्या असतील, कारखाने असतील हे या ठिकाणी आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती कर्मचारी वर्ग जो आहे तो नवी मुंबईतून काम करतो. त्याचबरोबर मुंबई, त्याचबरोबर उपनगरातून देखील मोठ्या प्रमाणावरती जो कामगार आहे तो नवी मुंबईत येत असतो. त्याचबरोबर नवी मुंबईतून देखील मोठ्या प्रमाणावरती जो कामगार वर्ग आहे तो मुंबई असेल किंवा उपनगरात जात असतो आणि त्याच ठिकाणी फक्त जाण्यासाठी ट्रेन हा एकमेव सुलभ असा मार्ग त्यांना सापडत असतो. परंतु सरकारने जे आहे ते ट्रेनमध्ये देखील सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश बंद केलेला आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना फक्त प्रवेश देण्यात आलेला आहे आणि त्याचमुळे कुठेतरी सर्वसामान्य नागरिक असतील, व्यापारी वर्ग असतील याच्यामध्ये प्रचंड नाराजी जी आहे ती पाहायला मिळते. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून व्यापारी वर्गांनी रोष व्यक्त केला होता परंतु तरी देखील कोरोनाचं जे रुग्णसंख्या आहे ती कुठेतरी आटोक्यात यावी यासाठी व्यापाऱ्यांनी देखील या लॉकडाऊनला आपलं सहकार्य जे आहे ते निश्चित. त्यामुळे आता ही नवीन नेमकी नियमावली काय जाहीर होते हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. अर्थातच आपण बघतोय सगळीकडे राज्यभर हीच परिस्थिती आहे. राज्यभर व्यापाऱ्यांनी पूर्णपणे नाही पण थोडीफार शिथिलता द्यावी ही मागणी केलेली आहे. त्यामुळे थोडंफार त्यांना सावरायला कुठेतरी मदत होणार आहे हीच मागणी करताना दिसते. त्यामुळे सगळ्या मागणीकडे किंवा या नियमावलीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. दुसरीकडे आपण बघतोय की अशा तुमच्या वेगवेगळ्या समस्या खरं तर आम्ही समाजापुढे मांडणार आहोत. सध्या कोरोना काळामुळे आपण बघतोय की मंत्र्यांपर्यंत किंवा मंत्रालयापर्यंत तुमच्या समस्या, तुमची गारहाणी मांडणं सध्या कठीण जात आहे. अशा वेळी लोकशाही न्यूजने तुमच्यासाठी एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे. सीएम मला तुमच्याशी बोलायचं आहे आमच्या विशेष कार्यक्रमातून तुम्ही तुमचे प्रश्न cm_bola@lokashahinews.com या आमच्या ईमेल आयडीवर तुम्ही थेट पाठवू शकता आणि तुमच्या समस्या जे थेट आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबूया. पाहत रहा लोकशाही न्यूज.